मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चला आता वॉटरमेलन खाऊन फेकून न देता त्याच्या सालापासून आपण बनवूया तुटी फुटी. तर चला वॉटरमेलन खाऊन घेऊया आणि त्याच्या सालीपासून याला कट करून घेऊया. तर आता इथं वॉटरमेलन खाऊन झालेले आहे. याला आपण आता कटिंग करून याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. तर मित्रांनो, हे आपल्याला सगळं काढून घ्यायचं याचं, पाहू शकता. आणि हे पाठीमागचं याचं हे पण काढून घ्यायचं आपल्याला. आणि याचे बारीक बारीक तुकडे करायचे. हे सगळं आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. तर इथं आपण आता हे साल कटिंग करून घेतलेले आहेत, एकदम बारीक बारीक पाहू शकता. आणि इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहे, त्याला उकळी यायला लागलेली. याच्यामध्ये आता आपण हे जे कटिंग केलेले आहे ते याच्यामध्ये टाकून देऊया. तर याच्यामध्ये आता आपण टाकून दिलेले आहे. तर याला एक 10 मिनटे आपण शिजवून देऊया. पाहू शकता ते मस्तपैकी आपले शिजलेले आहे. एकदम जायला आपण साखरेच्या पाकामध्ये टाकलं. थोडासा साखरेचा पाक करून घेऊया आपण. घेतलेले आपण त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया. इथं आपला पाक तयार होत आलेला आहे, पाहू शकता. कळलं चांगलं. याच्यामध्ये आपल्याला आता हे कटिंग केलेली तुटी फुटी याच्यामध्ये टाकून द्यायची. ते आपल्याला काढून घ्यायचं, व्यवस्थित त्याचं पाणी लावून घ्यायचं आणि हे या पाकामध्ये टाकून द्यायचं आपल्याला. माझ्या मुलाला खूप आवडतं, मी नेहमी करत असते. तर बोललं ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावी. आता हे याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि याला आपण थोडा वेळ ठेवून देऊ, म्हणजे कसं आतमध्येपर्यंत सगळा पाक मिक्स होईल. आपण ही तुटी फुटी बनवलेली पाकामध्ये एकदम मस्तपैकी मिक्स झालेली पाहू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये कलर मिक्स करायचा. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता ते मस्त असा कलर आलेला आहे. याला प्लेटमध्ये आता आपण काढून घेतलेले. तर दोन्ही याच्यामध्ये माझ्याकडे 2 कलर अवेलेबल आहे, तर 2 कलर टाकते. त्याच्यामध्ये रेड कलर मिक्स केलेला आहे. त्याला आता सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि उन्हामध्ये ठेवून देऊया. त्याच्यामध्ये आपण टाकूया आता ग्रीन कलर. याला मिक्स करून घेऊया. तर ते सगळे कलर मिक्स केलेले आपण याला उन्हामध्ये ठेवू देऊया सुकायला.